तर या खराची कुंडली मांडली जात असताना आता त्याचे कुटुंबीय देखील एक एक करून तपासाच्या फेऱ्यात येताना दिसत आहेत। त्याची पत्नी कल्पनावर गुन्हाही दाखल झालाय। दुसरीकडे खराच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावणारे वऱ्हाडी कोण याचा तपासही SITनं सुरू केल्याची माहिती आहे। खरातला काळे कारनामे करताना नेमका कोणाचा आशीर्वाद होता याचा छडा लावण्याचा प्रयत्न तपास यंत्रणेकडून सुरू आहे। भोंदूबाबा अशोक खरात कजाड, बायको फरार, मुलाची चौकशी, मुलीचा पुण्यात अलिशान फ्लॅट, मुलीच्या लग्नाला हजेरी लावणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी, महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भोंदूबाबा अशोक खरातची 14 दिवसांची पोलीस कोठडी बुधवारी संपली। त्यानंतर दुसऱ्या प्रकरणी त्याला ताब्यात घेण्यास नाशिकच्या न्यायालयानं SITला परवानगी दिली। त्यानुसार खरातला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुरुवारी पुन्हा त्याच्या कोठडीची मागणी केली जाईल। गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे। सध्या तपास सुरू असल्यामुळे आम्ही काही भाष्य करू शकत नाही। पहिल्या पोलीस कस्टडीचे जे पूर्ण दिवस आहेत ते कंप्लीट झालेले आहेत। MCR झालेला आहे, याच्यामध्ये MCR झाले, MCR मध्ये आहे, तो जेलमध्ये जाईल, नंतर आम्ही ताब्यात घेऊ। MCR ची मागणी केली, MCR झालेला आहे त्याला। ठकसैन खरातचे एक एक कारनामे समोर येत असताना आता त्याचे कुटुंबीय देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आलेत। शिर्डीत शेतकऱ्याची जमीन लाटल्याप्रकरणी खरातची पत्नी कल्पनावर गुन्हा दाखल झालाय। बुधवारी रात्री कल्पनाला अटक करण्यासाठी पोलीस खरातच्या घरी दाखल झाले, मात्र तोपर्यंत ती फरार झाली आणि आता पोलीस तिचा शोध घेत आहेत। अशोक खरातची पत्नी कल्पनाविरुद्ध शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर बुधवारी रात्री कल्पनाला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचं पथक अशोक खरातच्या घरी पोहोचलं, मात्र त्या ठिकाणी कल्पना खरात पोलिसांना मिळून आली नाही। अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन त्या ठिकाणी पोलिसांना मिळून आला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। सोबत अशोक खरात आणि हर्षवर्धन खरात याची समक्ष चौकशी ही पोलिसांकडून करण्यात आली। कल्पना खरात नंतर आता हर्षवर्धन खरात देखील पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये। निश्चितपणे याचा सखोल तपासून त्या ठिकाणांवर दोषींवरती कारवाई करण्यात येईल। खरं तर पोलीस कोठडी मिळवणं अपेक्षित होतं। पोलिसांची स्ट्रॅटेजी चुकली का? कारण की 14 दिवसानंतर जरी पोलीस कोठडी मिळत नसली तरी वेगवेगळे गुन्हे होते, वेगळ्या गुन्ह्यात मागता आली असती। या ठिकाणी जे जे पुरावे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला मिळते आहे त्या अनुषंगानं त्या ठिकाणी कारवाई चालू आहे। निश्चितपणे अजून याचा सखोल तपासून आणखी पुरावे पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी मिळतील। त्यांची पत्नी फरार आहे, त्या संदर्भात पोलिसांकडनं कशा प्रकारे शोध घेतला जात आहे? नाही, मी आपल्याला ऑलरेडी सांगितलं की त्या ठिकाणी SITचं गठन करण्यात आलेलं, कोणी कुठेही फरार झालं तरी पोलीस त्या ठिकाणी शोधून काढतील। अशोक खरातची मुलगी तृप्ताबाला हिच्या नावे पुण्यात अलिशान फ्लॅट असल्याचं चौकशीत उघड झालंय। मॉडेल कॉलनी या उच्चभ्रू वस्तीत 24 रत्नम नावाच्या इमारतीत 5 खोल्यांचं हे घर आहे। विशेष म्हणजे 1055 चौरस फुटांच्या वास्तूच्या व्यवहारात काळबेरं असल्याचा संशय निर्माण झालाय। कारण उपलब्ध कागदपत्रांनुसार 13 सप्टेंबर 2023 रोजी 1,20 लाख रुपये रोख रक्कम या जागेसाठी मोजण्यात आली आहे। हे कोट्यवधी रुपये ही संपत्ती खरेदी करण्यासाठी अशोक खरातकडे आले कुठून असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण त्यांच्या संपर्कात अनेक मोठे नेते असतील, राज्यातील जे क्लास 1 अधिकारी आहेत ते देखील त्या ठिकाणी त्यांच्याकडे दर्शनासाठी जात होते। यांच्याकडचं जे पैसा आहे तो तर अशोक खरातकडे नव्हता ना, याची देखील चौकशी होणं आता गरजेचं आहे। आणि आपण बघतोय राज्यभरात अशा पद्धतीने भोंदूबाबा अशोक खरात याच्या नावाने कोट्यवधीची संपत्ती आता समोर येते आणि याचं देखील सखोल तपास आणि चौकशी होणं देखील तेवढंच गरजेचं आहे। तृप्ताबाला खरात हिच्या लग्नपत्रिकेत प्रमुख पाहुणे म्हणून नाव असलेल्या नेत्यांवर टीका होतीये। काही नेत्यांचे या भोंदू खराची हितसंबंध गुंतल्याची शंका असताना आता काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। तृप्ताबालाच्या लग्नाला कोण कोण VIP वऱ्हाडी गेले होते याचा तपास आता यंत्रणा करतायत।
सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी लग्न सोहळ्याला हजर असल्याची माहिती SITला मिळाली आहे. विशेष म्हणजे केवळ सदिच्छा भेट नव्हे तर अनेक IAS आणि IPS अधिकारी संपूर्ण दिवस तिथं असल्याचंही समजतंय. नाशिक, अहिल्यानगर, मुंबई, दिल्लीसह काही परदेशी पाहुणेही खास या सोहळ्यासाठी आल्याचा संशय आहे. हे वऱ्हाडी नेमके कोण होते आणि त्यांची खराची किती जवळीक होती याची माहिती गोळा करण्याचं काम सुरू असल्याचं SITच्या सूत्रांनी सांगितलं. धोंदू खरात प्रकरणाशी या ना त्या प्रकारे संबंध आलेले लोक दोन वेगवेगळ्या गटातले आहेत. एक म्हणजे त्यांच्या अत्याचारांना बळी पडलेल्या महिला आणि त्यानं लुबाडलेले धनदांडगे. निदान या लोकांचा भाबडेपणा किंवा त्यांची अंधश्रद्धा असं एक वेळ म्हणता येईल. पण खराच्या चुलीवर आपली पोळी भाजणारे नेते आणि अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार तेच पाहायचं. नाशिकहून शुभम बोडकेसह मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.